संपूर्ण परिषदेसाठी आलेले आहेत। सोबत आदित्य ठाकरे आहेत, याशिवाय रश्मी ठाकरे असतील, ते देखील या ठिकाणी या पत्रकार परिषदेला पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषदेच्या मंचावर पोहोचतील। आता या ठिकाणी जे पक्ष उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आहेत ते या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत। थोड्या वेळातच एका मोठ्या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे आणि यामध्ये ज्या पद्धतीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिलेले आहेत ते निर्णय कशा पद्धतीने चुकीचे आहेत या सगळ्याबद्दलची माहिती या ठिकाणी हे या ठाकरे गटाकडून दिली जाणार आहे। स्वतः उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे या ठिकाणी या पत्रकार परिषदेला पोहोचलेले आहेत आणि यामध्ये ज्या पद्धतीने पक्षप्रमुख पद हे कशा पद्धतीने चुकीचं आहे, या पक्षप्रमुख पदाला कोणतेही अधिकार नाही आहेत। शिवसेनेच्या घटनेत केवळ शिवसेना प्रमुख हेच पद आहे, त्यानंतर शिवसेने नेतेपद आहेत। त्यामुळे उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांची नेतेपदावरून हकालपट्टी करण्याचा अधिकार नाही आहे। हे शिवसेना पक्षप्रमुख पदच चुकीचं असल्यामुळे त्यांच्याकडे कोणताही अधिकार नाही, अशा पद्धतीचा निर्णय हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला होता आणि त्यामुळे त्याला काउंटर म्हणून शिवसेना पक्षप्रमुख पद हे कशा पद्धतीने शिवसेनेच्या घटनेत आलं याबद्दलची माहिती कागदपत्र आहे ते आज सादर केले जाणार आहे। 2013 साली जी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झालेली, निवडणूक झालेली होती 2012 म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर जी कार्यकारिणीची जी मतदान असेल, निवडणूकच असेल, त्या निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख पद हे नव्याने पद आणलं होतं आणि यासाठी उद्धव ठाकरे यांचा एकच अर्ज आलेला होता आणि त्यांना सर्वानुमते उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून या सर्वांनी एक नियुक्ती केलेली होती आणि त्यांना सर्व अधिकार दिलेले होते शिवसेना प्रमुख पदाच्या नंतरचे आणि त्यामुळे या सगळ्याचे डॉक्युमेंट्स असतील, कागदपत्र असतील, ते सर्व ठाकरे गटाकडे आहेत आणि याबाबतची सगळी माहिती हे निवडणूक आयोगाला दिलेले अशा पद्धतीचा दावा हा ठाकरे गटाचा आणि ते सर्व कागदपत्र आमच्याकडे आहेत आणि तेच कागदपत्र आज हे ठाकरे गट आजच्या या पत्रकार परिषदेतून दाखवणार आहेत। आणि तसंच याशिवाय ज्या पद्धतीने 2013ची राष्ट्रीय कार्यकारिणीची निवडणूक झालेली होती त्यावेळी विधानसभा अध्यक्ष असलेले राहुल नार्वेकर त्यावेळी शिवसेनेमध्ये होते आणि त्यावेळी जे मतदान झालं, निवडणूक झाली, त्यावेळी स्वतः राहुल नार्वेकर त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यामुळे राहुल नार्वेकर यांच्या त्या बैठकीतले व्हिज्युअल्स असतील, फोटोज असतील, हे देखील त्या ठिकाणी आजच्या या पत्रकार परिषदेत LED स्क्रीनच्या माध्यमातून ठाकरे गट दाखवणार आहे। आणि त्यानंतर 2013 नंतर जर राष्ट्रीय कार्यकारिणीची निवडणूक झाली असेल, पक्षांतर्गत जे काय मतदान झालं असेल ते निवडणूक असेल ती या ठिकाणी 2018 साली झालेली होती। आता अनिल परब आहेत, अनिल परब उद्धव ठाकरे यांना व्हॅनिटी वनमध्ये भेटायला जात आहेत। काही वेळापूर्वीच स्वतः उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे पत्रकार परिषदेसाठी वरळीच्या NSCI डोममध्ये पोहोचलेले आहेत, व्हॅनिटी वनमध्ये त्या ठिकाणी आहेत। आणि आता अनिल परब जे कायदेशीर लढाई म्हणजे पक्षातील बंडखोरी झाल्यानंतर कायदेशीर लढाईचा जे जबाबदारी ज्यांच्यावर देण्यात आलेली होती त्यापैकी एक अनिल परब हे आता या ठिकाणी उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी या पण आपण बघतोय की व्हॅनिटी वनमध्ये पोहोचलेले आहेत। एकंदरीत तयारी आहे, ती तयारी सुरू आहे। मागील 4-5 दिवसांपासून ठाकरे गट हे या पत्रकार परिषदेची जोरदार तयारी करत होता। कशा पद्धतीने आपल्याला कागदपत्र सादर करायचे आहेत, कशा पद्धतीचं प्रेझेंटेशन आपल्याला करायचं याबाबतची सगळी तयारी आहे ती ठाकरे गट करत होता। आणि त्यानंतर आजची ही पत्रकार परिषद आहे। जेव्हा 10 तारीखला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिलेला होता त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की 2018 सालचे जे घटना दुरुस्ती आहेत ते कागद आहेत, ते कागद निवडणूक आयोगात सादर झालेले नाहीत, अशा पद्धतीचा निर्णय देताना विधानसभा अध्यक्ष यांनी म्हटलेलं होतं। आणि त्यामुळे त्याच दिवशी मातोश्रीवर ठाकरे गटातील ज्येष्ठ नेत्यांची बैठक झालेली होती, त्यामध्ये काहींनी नाराजी व्यक्त केल्याचं देखील चर्चा होत्या। आणि त्यानंतर आपल्याकडे जे काही कागदपत्र आहेत 2013 पासून 2022 पर्यंत जे काय आपले मतदान झालेलं आहे, पक्षांतर्गत निवडणुका झालेल्या आहेत, त्या निवडणुकांचे आपल्याकडे कागदपत्र आहेत जे आपण निवडणूक आयोगाकडे सादर केलेले आहेत। ते सर्व कागदपत्र घेऊन आपण जनतेसमोर जायला पाहिजे, जनतेला दाखवलं पाहिजे की आपण हे सर्व काही आहे ते या कायदेशीररित्या झालेलं आहे, लिगली झालेलं आहे, यामध्ये कोणतेही खोडसाळपणा नाही आहे। आणि हेच दाखवण्यासाठी आपण कुठेतरी जाहीर पत्रकार परिषद घ्यायला हवी अशा पद्धतीचं आव्हान हे ठाकरे गटाच्या नेत्यांनी केलेलं होतं आणि त्यानुसार या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यासाठीचं प्लॅनिंग आहे ते ठाकरे गटाने सुरू केलं आणि आज ही पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। वरळीच्या NSCI डोममध्ये या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी आपण पाहतो की रश्मी ठाकरे आता बाहेर आलेले आहेत, आदित्य ठाकरे आहेत, उद्धव ठाकरे आहेत, हे आता या पत्रकार परिषदेसाठी वरळी NSCI डोममध्ये जात आहेत। एक महत्त्वाची मोठी पत्रकार परिषद आहे, साऱ्यांचं लक्ष
चर्चेच्या पत्रकार परिषदेकडे आहे। या ठिकाणी आता या पत्रकार परिषदेसाठी स्वतः उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, रश्मी ठाकरे असतील, हे सर्व या पत्रकार परिषदेसाठी जाताना आपल्याला पाहायला मिळतात। नेते असतील, पदाधिकारी असतील, या ठिकाणी उद्धव ठाकरे असतील, याशिवाय आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांना स्वागत करण्यासाठी हे सर्वच नेते आपल्याला पाहायला मिळतात। एक महत्त्वाची पत्रकार परिषद ज्यामध्ये 2013 पासून 2022 पर्यंत ज्या पक्षांतर्गत निवडणुका झालेल्या आहेत, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठका झालेल्या आहेत, प्रतिनिधी सभांच्या ज्या बैठका झाल्या ते सगळे डॉक्युमेंट्स, व्हिज्युअल्स आहेत ते ठाकरे गटाकडे आहेत। आणि तेच आज या LED माध्यमातून जनतेच्या न्यायालयात येऊन कुठेतरी या संपूर्ण कशा पद्धतीने चुकीचा निर्णय दिलेला आहे हे सर्व दाखवण्याचा प्रयत्न आजचा हा ठाकरे गटाचा आहे। आणि त्यानुसार ही पत्रकार परिषद आहे। त्यामुळे कशा पद्धतीने सुरुवात होते, कशा पद्धतीने जे राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिलेले आहेत ते निर्णय कशा पद्धतीने चुकीचे आहेत त्याची चिरफाड करण्याचा हे जो चंग ठाकरे गटाने बांधलेला होता त्याची ही वेळ आलेली आहे। 3:30ची वेळ होती, 4:30 झालेले आहेत। या ठिकाणी NSI डोममध्ये उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत, सोबत आदित्य ठाकरे आहेत, रश्मी ठाकरे आहेत। त्यामुळे आता काही क्षणातच या ठिकाणी ह्या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल। एक महत्त्वाची अशी पत्रकार परिषद आणि यामध्ये बरेचसे मुद्दे आहेत, ते मुद्दे या ठिकाणी या LED मार्फत दाखवले जाणार आहेत। कायदेतज्ञ असतील, घटनाकार असतील, घटनेचा अभ्यास जाणणारे असतील, या सगळे त्यांच्या माध्यमातून ही सर्व चर्चा या ठिकाणी जाहीररित्या केली जाणार आहे। पहिल्यांदाच अशी एक पत्रकार परिषद आपल्याला पाहायला मिळते। उद्धव ठाकरे या ठिकाणी आपण बघतोय, उद्धव ठाकरे हे या पत्रकार परिषदेच्या ठिकाणी दाखल झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। काही वेळातच, काही क्षणातच या ठिकाणी या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल आणि एक महत्त्वाची अशी मोठी पत्रकार परिषद आपल्याला पाहायला मिळते। आणि ही पत्रकार परिषद कशा पद्धतीने सुरू होईल, सर्व नेते या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचं स्वागत करण्यासाठी शिवसेना नेते